शंका कुशंका मुख्यमंत्री सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी सांगितलं की काही वेळातच आता केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत ते देखील आता या अपघाताविषयी काही वेळातच माध्यमांना महत्त्वाची माहिती देणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय, मेघाली नगर मधली संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी आहेत। वरती जाऊन नेमकं सगळ्याचा आढावा घेतल्याच्या नंतर कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना सूचना देतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। गिरीश, अगदी बरोबर आहे। प्रमोद, तुम्ही तिथंच आहात की जिथं विमान सगळा कारभार चालतो, तिथंच तुम्ही आहात। सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। प्रवाशांची लिस्ट, प्रवाशांची काही नावं देखील आता म्हणजे कुठल्या राष्ट्रातले किती प्रवासी होते त्याची देखील आता एक अपडेट समोर येते। याविषयी अधिक काय सांगाल? कारण 52 ब्रिटिश नागरिक होते। गिरीश, नावं समोर आलेली आहेत पण अद्याप पद्धतीने मी म्हणालो तसं पुष्टी जी आहे त्याची अद्यापर्यंत अधिकृत पद्धतीने केलेली नाही आहे। काही वेळापूर्वी जी काही तिकीट समोर आलेली होती किंवा एक लिस्ट समोर आलेली होती आणि त्या लिस्टमध्ये मोठी नावं असल्याचं आपल्याला बघायला मिळते, पण अद्यापपर्यंत विमान मंत्रालयाचे अधिकारी असतील किंवा राज्यमंत्री असतील, अर्थात मंत्री तर त्या ठिकाणी थेट अहमदाबादमध्ये पोहोचत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती अद्यापपर्यंत दिली गेली नाही। त्यामुळं महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ त्यांच्याकडनं या सगळ्याची अधिकृत पद्धतीने माहिती दिली जाणार आहे। अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वारंवार बैठका होत आहेत, सगळ्या गोष्टीची माहिती त्यांच्याकडनं म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं घेतली जाते आणि ते ज्यावेळेस अधिकृत पद्धतीने ही सगळी नावं सांगतील त्याचवेळी खरी नेमकं कुठल्या पद्धतीची नावं आहेत ते सगळं समोर येणार आहे। काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील गुजरातच्या मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, पोलीस महानिरीक्षक असतील, या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे आणि परिस्थितीचा त्यांच्याकडनं आढावा घेतला आहे। पीएमओ देखील या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला बघायला मिळते, कारण गिरीश, प्रवाशांचा आकडा खूप मोठा आहे। 242 प्रवासी या विमानामध्ये होते, त्यामुळे सगळ्या प्रवाशांची इत्यंभूत माहिती जी आहे ती दिल्लीमधनं घेतली जाते। विमान मंत्रालय असेल, गृह मंत्रालय असेल, पीएमओ असेल, ही सगळ्या मंत्रालयामधून या सगळ्याची माहिती घेतली जाते। त्यामुळे मुरलीधर मोहोळ जे राज्याचे मंत्री, केंद्राचे मंत्री आहेत, राज्यमंत्री, त्यांच्याकडे जो चार्ज आहे त्यांच्याकडनं दिली जाणारी माहिती खूप ऑथेंटिक असणार आहे, अधिकृत असणार आहे, कारण अद्यापपर्यंत विमान प्रशासनाकडनं कुठलीही माहिती दिली गेली नाही। त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचीच प्रतिक्रिया खूप महत्त्वाची असणार आहे। काही वेळामध्ये ते प्रतिक्रिया देतील अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे बघावं लागणार आहे की मोहोळ नेमकं काय पद्धतीने अधिकृत माहिती देतील आणि त्यांच्याच माहितीमध्ये अनेक नावं जी आहेत ती समोर येण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काय माहिती देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष। प्रमोद, पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ कार्यालय देखील सातत्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पीएमओ कार्यालयाकडून काय माहिती समोर आली आहे का? गिरीश, पीएमओ कार्यालयाकडनं त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, अहमदाबादमधील अधिकारी, गुजरात विमान प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, तिथलं जे प्रमुख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडनं त्या पीएमओनी माहिती घेतलेली होती। छोट्या छोट्या गोष्टीची माहिती पीएमओ जी आहे ती घेताना आपल्याला बघायला मिळते। पीएमओकडनं सगळ्या गोष्टींचा इत्यंभूत माहिती घेतली जात आहे। पीएमओचे अनेक अधिकारी ही सगळी माहिती घेण्यामध्ये लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्या सगळ्याची ब्रीफिंग जी आहे ते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना किंवा वरिष्ठ मंत्र्यांना जी आहे ती दिली जात आहे। फक्त पीएमओच नाही गिरीश, ज्या मंत्रालयाकडनं अधिकृत पद्धतीनं त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत पोहोचवायची त्याही अनुषंगाने सगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गिरीश, साधारणतः 6 एनडीआरएफच्या टीम म्हणजे साधारणतः 180 एनडीआरएफचे जवान काही वेळापूर्वी जे आहेत ते अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत। आजूबाजूचे जे शहर आहेत म्हणजे सुरत असेल किंवा इतर ज्या जवळच्या शहरांकडनं देखील अजून देखील एनडीआरएफच्या टीम्स असतील, NSGचे कमांडो असतील, यांना देखील पाठवलं जात आहे। मदत कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे। हॉस्पिटलमध्ये देखील जे जखमी झालेले होते त्यांना घेऊन गेलेले आहेत, पण स्पष्टपणे आकडा समोर येत नाही गिरीश। त्यामुळे अधिकृत पद्धतीने जर माहिती घ्यायची असेल तर ती माहिती दिल्लीमधूनच येणार आहे। आणि जे आता सांगायला गेलं गिरीश, पीएमओ असेल, गृह मंत्रालय, हे जरी सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवत असले तरी अधिकृत पद्धतीची सगळी माहिती जी आहे ती विमान मंत्रालयाकडूनच दिली जाणार आहे। विमान वाहतूक राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ तेच या सगळ्याची अधिकृत माहिती देतील। काही वेळापासून म्हणजे साधारणतः गिरीश 1.5 ते पावणे 2 तासापासून मुरलीधर मोहोळ जे आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत। अधिकाऱ्यांकडून सगळ्या गोष्टीची इत्यंभूत माहिती घेत आहेत। दिल्लीतील अधिकारी असतील किंवा अहमदाबादमधील अधिकारी असतील, विमान प्राधिकरणचे सगळ्यांकडनं सगळ्या गोष्टीचा आढावा जो आहे तो घेतला जात आहे आणि त्यानंतर माध्यमांना सविस्तर ब्रीफिंग दिली जाते। अर्थात मदत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जो टास्क आहे तो सरकारपुरचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळं सध्या मदत पोहोचवणं, जखमींची काय परिस्थिती आहे, प्रवाशांची अधिकृत पद्धतीने यादी, कारण जी यादी येते त्याच्यावरती स्पष्टीकरण जे आहे गिरी ते दिलं गेलेलं नाही, त्यामुळं ही यादी नेमकं काय असणार आहे या सगळ्याकडं लक्ष लागेल आपल्याला बघायला मिळतं। अगदी बरोबर प्रमोद, मदत पोहोचवणं हाच पहिला प्राथमिक महत्त्वाचा टप्पा आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी तुझं बोलणं झालंय काय? कारण आता बैठका सुरू आहेत तिथे।